कालिका जत्रेला महिलांची वाढलेली गर्दी बघून पोलिसांनी राबवली झडती मोहीम। नाशिकची ग्रामदेवता श्री कालिका माता मंदिरात गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात महिलांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी संभाव्य दक्षता घेण्यासाठी महामार्गालगत पुलाखाली वास्तव्यास असलेल्यांची काल रात्री अचानक तपासणी मोहीम राबवली। यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये कालिका मंदिर येथे भाविकांची विशेषतः महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने गेले 8 दिवस सुरक्षित उत्साहात धार्मिक वातावरणात नवरात्र उत्सव पार पडल्यानंतर या वाढत्या गर्दीवर नियंत्रण राहावे तसेच चोऱ्या किंवा महिलांची छेडछाडीच्या घटना घडू नये यासाठी काल रात्री मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या विशेष पोलीस पथकाने मुंबई नाका ते द्वारका सर्कल या रस्त्यालगत महामार्गावरील पुलाखाली झोपणाऱ्यांची अचानक तपासणी केली। या झाडाझडतीत काही संशयित आढळले नाही, मात्र नागरिकांनी सतर्क राहून संशयित व्यक्ती व आढळल्यास त्वरित मुंबई नाका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी केले। नाशिक परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे व यांच्या पथकाने ही कामगिरी केली। दरम्यान कालिका मंदिर व यात्रोत्सवात वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात साध्या गणवेशातील देखील पोलीस तैनात असल्याचे त्यांनी सांगितले। मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीमध्ये आठवड्याभरापासून कालिका माता उत्सव फार उत्साहात साजरा आहे आणि या उत्सवामध्ये महिलांचं असंख्य प्रमाण आहे येण्याचं। तर या यात्रेमध्ये महिलांसंदर्भात चोरीच्या घटना घडू नयेत आणि छेडछाडीच्या घटना घडू नयेत त्यासाठी काल आम्ही मुंबई नाका पोलीस हद्दीमध्ये मुंबई नाका सर्कल ते द्वारका सर्कल याच्या दरम्यान जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली झोपणारे जे संशयित इसम भिकारी आहेत त्यांच्या अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन अचानक झडती घेण्यात आली। त्या ठिकाणी वेगवेगळे भिकारी व संशयित लोकांना चेक केले। अद्यापर्यंत त्या ठिकाणी कोणीही संशयित मिळून आलेलं नाही, परंतु हे जे कोम्बिंग ऑपरेशन आहे हे अचानक वारंवार कधीही राबवण्यात येईल। सदरचे जे कोम्बिंग ऑपरेशन आहे हे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती राऊत मॅडम व सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलं। माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांना जर असे संशयित व्यक्ती स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।